गुरुदेव सांगा ना, अशी विचित्र लीला प्रभून काल केली. गुरुच्या डोळ्यातून पाणी आलं नाही. बघा ना, प्रश्न विचारला पण जरा विचित्र विचारला. राजा, हे परीक्षित, मी तुला 6 दिवस कथा सांगितली, तुला भागवत नाही समजलं. राजा, माझ्या प्रभू तू शंका घेतोस. हे राजा, तुला मी 6 दिवस भागवत कथेचं अमृत पाजलं आणि माझ्या प्रभू तू शंका घेतो. परीक्षित, सावधान म्हणून कथा ऐक. परीक्षित, माझ्या प्रभूची आणि शंका कुशंका करू नको. परीक्षित, तुला शाप लागलाय. 7वा दिवस उजळायचा आहे उद्या. आज 6वा दिवस चालू आहे. राजा, सावधान हो. माझ्या प्रभूची कथा ऐक. स्त्रीचं वस्त्र हरण का केलं माझ्या प्रभूनं? गुरु सांगतात कथा. परीक्षित राजाला, राजन, हे राजन, सावधान म्हणून कथा आहे की राजा. मी कथा सांगत असताना तू झोपला होतास का? तू असा मला केचकडा प्रश्न का विचारला? तुझ्या मनामध्ये शंका आली. स्त्रीचं वस्त्र चोरून घेतलं भगवंतानं आणि नागरिक स्त्रिया राहिल्या आणि चोरून कदंबाच्या वृक्षावर बसला, असे तुझे प्रश्न विचारलास का? तुला काय वाटलं माझ्या प्रभू मध्ये? काय तुला कमी वाटलं? ऐश्वर्यवान लीला माझ्या प्रभूची माधुरी लीला है कथा. राम कथा माधुरी है, राम कथा ऐश्वर्य है और कृष्ण कन्हैयाची कथा माधुरी है. हे माधुरी लीला मध्ये तुला असं काय वाटलं कमी माझ्यामध्ये? कमी गुरु तुला कमी पडलो कथा सांगायला? हे राजन सांग. राजा थरथर थरथर कापला. नहीं गुरुदेव, मैंने ऐसा पांडव से मुख से, हमें बाबा से मुख से मैंने सुना है. मुझे कथा बताओ गुरुदेव. प्रभू ने लगा. गुरुच्या मुखातून काही शब्द बाहेर पडायच्या अगोदर गुरुच्या डोळ्याला धारा आल्या. गुरु रडू लागले. राजन ऐक, माझ्या प्रभूची कथा ऐक. राजा, हे राजन, परीक्षित, सकाळच्या 5:30 4 वाजता 4:30 वाजता ब्रह्ममुहूर्त सांगितले शास्त्रामध्ये. 4 ते 4:30 ब्रह्ममुहूर्त सांगितलेला आहे. 4:30 ला गोपी उठायच्या हे परीक्षित आणि स्नान करायला जायच्या. राजा, पण एक चूक करायची राजा. स्नान करायला जाऊ दे, 4:30 ते 5 बजे ब्रह्ममुहूर्त है. 6 बजे मनुष्य स्नान करता है, सूर्य नारायण उगल्यावर राक्षस स्नान करता है. हे 3 स्नानाचा प्रकार बघितला, सांगितले राजन. पण माझ्या गोपी काय करायच्या माहितीये? 4:30 ला उठायच्या आणि स्नान करायला जायच्या. पण स्नान करताना एक चूक करायच्या. गुरुदेव, चूक काय करायच्या? राजा, अंगावर वस्त्र ठेवत नव्हत्या, वस्त्र फेकून द्यायच्या. सगळ्या नग्न स्नान करत होत्या. राजा, नग्न स्नान. राजा म्हणल्या, गुरुदेव, नग्न स्नान? हा, स्त्रिया नग्न स्नान करत होत्या. मग स्त्रियांना धर्म क्या है और अधर्म क्या है ही शिकवण्याकरता माझा प्रभू वस्त्र चोरलं. राजा, शंका घेऊ नकोस. एक सूत्र, एक धर्म आणि अधर्म. धर्म 2 शब्द आहे, अधर्म 3 शब्द आहे. धर्म आणि अधर्म हे त्यांना शिकवण्याकरता माझ्या कृष्ण कन्हैयाने वस्त्र चोरलं नाही. लक्ष देऊन ऐक राजा. परीक्षित रडू लागला. गुरुदेव, मेरी गलती नहीं है. अजून ऐक पुढं. हे गुरुदेव, मला गलती झाली, क्षमा करा. ना, तू लक्ष, तू प्रश्न विचारलास ना, उत्तर ऐक. माझ्या प्रभूवर शंका घेऊ नकोस. माझा कृष्ण कन्हैया जगाचा पिता आहे. त्यांचा एक श्लोक मी ऐकला. वरह पिंडम नटवरपो कनिकारं विभद्रवास कनकपिशं वजन्ती च मालां. माझी समाधी खुलली. एक श्लोक वाचला तर माझी समाधी खुलली. पुतना नावाची राक्षस स्थानामध्ये राक्षस बनून आली विष पाजण्याकरता. त्याचा उद्धार केला राक्षस माझ्या प्रभूनं. त्याच्यावर शंका घेत असतो. राजन, सावधान कथा ऐक माझ्या प्रभूची. 4:30 वाजता उठायच्या आणि ब्रह्ममुहूर्तात उठायच्या, स्नान करायला जायच्या. ठीक आहे, चांगलं काम करायच्या. पण एक काम विचित्र, नग्न स्नान करायच्या. परीक्षित राजा, नग्न स्नान केल्यानंतर वरुण देवता अपमान आहे. जलदेवता मालिक कोण आहे? वरुण देवता आहे. त्याचा अपमान आहे.
अपमान होतो देवताचा. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्यापाशी गेले, त्यांचं वस्त्र उचललं आणि कदंब वृक्षावर जाऊन बसले. राजा हे परीक्षित, लक्ष देऊन ऐक कथा. राजन, गोपींचं वस्त्र का चोरलं प्रभूनं? गोपी नग्न स्नान करू लागल्या, पण भगवंताला ते डोळ्यानं नाही बघवलं, नाही बघवलं. त्यांना समजून सांगितले का, गोपी हो, तुम्ही नग्न स्नान करू नका, पाप लागतंय, धर्म अधर्म होतंय, उपती आई वडिलांचा अपमान आहे, जगातामध्ये अकीर्ती आहे, तुम्ही करू नका. समजून सांगितलं होतं, त्यांना नाही पटलं. गोपीने स्नान करायला चालू केलं. एकामेकाच्या अंगावर पाणी टाकायचे, हसायचे, किरकिर किरकिर हसायचे, पाणी टाकायचे, मोज मजा मस्ती करायचे. एक गोपीनं बाहेर बघितलं, वस्त्र दिसलं नाही. परीक्षित, वस्त्र नाही दिसलं. सगळ्या गोपी नग्न होत्या. आता बाहेर निघायचं कसं? एक गोपी दुसरीला म्हणती, सखी, हे सखी, आपका वस्त्र कहाँ है? बाहेर होगा. दुसरी सखी म्हणती तिसऱ्या सखीला, सखी, आपका वस्त्र काय? बाहेर होगा. स्नान करू आपण, स्नान केल्यानंतर मजा मस्ती केल्यानंतर नंतर बाहेर जाऊन नंतर वस्त्र घेऊ. चौथी सखी म्हणती पाचवीला, सखी, वस्त्र नहीं दिखता, वस्त्र कौन लेके चला गया है? कौन कामी पुरुष आया है? कोई कामी पुरुष आया है, वस्त्र लेके चला गया है? कोण कामी पुरुष आला का? वस्त्र नेलं आपलं. सहावी सखी म्हणती, ना 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 ना, इतक्या सकाळ सकाळ कोण यायचं? इतक्या सकाळ सकाळ कोण येतंय म्हणली ब्रह्ममुहूर्तावर. सातवी गोपी मुली, आठवी गोपी मुली, अशा म्हणत म्हणत एक गोपी हुशार होती. ती गोपी म्हटली, तुम्हाला माहित नाही, आपलं वस्त्र कृष्ण कन्यानं चोरलंय, आपलं वस्त्र कृष्ण कन्यानं चोरलंय वस्त्र आपलं. म्हणून एक गोपी म्हटली, गोपियो, आता बाहेर जायचं कसं? राधे, गोपियो, आता बाहेर जायचं कसं? अंगात तर वस्त्र नाही, मोठा पेज पडला, आता जायचं बाहेर कसं? तर एक गोपीचं लक्ष नजर गेली भगवान कृष्ण कन्येवर. हे काना, आमचं वस्त्र दे रे, तुला हात जोडते, आम्ही नग्न आहे, आम्ही बाहेर कसं येऊ? काना काय म्हटले माहित आहे? गोपी, ती विचार पहिला करावा लागतो. तू नग्न स्नान पाण्यामध्ये करते, तू अधर्म करते, अरुण देवताचा अपमान करते आणि आई बापाला तू कलंक लावतेस का? नग्न स्नान करना बड़ा पाप है, लग्न करना बड़ा पाप है. गोपियो, मी नाही चोरलं वस्त्र. भगवान बघा. आणखी गोपी म्हणू लागली, काना, आपकी गलती हो गई, हमारी गलती हो गई, बाद में हम ऐसी गलती नहीं कर सकते, हमारा वस्त्र वापस दे दो, हमारा वस्त्र वापस दे दो. काना म्हटला, ना, मी वस्त्र नाही घेतलं. अरे काना, हे शाखा आहे ना, शाखा म्हणजे फांदे आहेत ना, फांदे, त्या फांदीवर माझं आहे. दुसरी गोपी म्हणती, ती दुसरी शाखा आहे ना, त्या शाखेवर माझं आहे. दुसरी म्हणती, हे काना, ते वस्त्र आमचं आहे. काना म्हटलं, तुमचं? मग या, तुमचं वस्त्र तुम्ही घ्या. काना म्हटलं, तुमचं वस्त्र आहे ना, मग तुमचं वस्त्र तुम्ही घ्या ना, या ना बाहेर. नाही, ते गोपी लाजू लागल्या. कृष्ण कन्यापाशी बाहेर यायचं कसं? लाजू लागल्या. सुखदेवजी स्वामी सांगतात कथा परीक्षितला. परीक्षित, ते गोपीला लाज वाटली आणि गोपी भगवंतापाशी सगळ्या गोपीने हात जोडलं. माझ्या माई, सगळ्या गोपीनं हात जोडलं आणि गोपी म्हणू लागले, माझ्या माईवर, हे केशव, हे मधुसूदन, हे काना, हे कन्हैया, आता बाद में गलती नहीं करेंगे, आमचं वस्त्र दे, आम्ही बाद में गलती नहीं करेंगे, आमची चूक झाली, आमचं वस्त्र दे, आम्हाला बाहेर निघायचं आहे. आमचे पती लेकरं बाळ आमची वाट बघतात, घरी स्वयंपाक बनवायचा आहे, म्हणजे पती लेकरं वाट बघतात, आम्हाला जायचं आहे. नाही, मी नाही वस्त्र घेतलं, तुमचं वस्त्र तुम्ही घ्या, या बाई तुम्ही घ्या. परीक्षित राजा भगवान गुरुदेवाला विचारायचे, गुरुदेव कथा सांगायचे. ही कथा 88,000 वर्षाला सुखजी महाराज कथा सांगायची. ही कथा भगवंताचे वस्त्र हरणलेला, काय म्हणायला? वस्त्र हरणलेला आहे. माई विचित्र आहे प्रभूची केलं. बघा ना, ज्याच्या हृदयात भाव आहे, ज्याच्या हृदयात भक्ती आहे, ज्याच्यामध्ये हृदय पिघलते, जी सात्विक आहे, ज्याच्यामध्ये रजगुण सत्वगुण आहे, ज्याच्यामध्ये सत्वगुण आहे, रजगुण तमागुणाचा वास नाही, सत्वगुण आहे, त्यालाच कथा समजते. माझी एक कथा समज. भाव का भूखा हूं मैं, भाव एक सार है, जो भाव से भजे वही बेड़ा पार है. भाव खूप बसता, भाव पाहिजे हृदयामध्ये. भावानं भगवान भावुक बनतो, व्याकुळ बनतो. बाई
भगवंताच्या पशी ही जीव व्याकुळ बनला. गोपी म्हणतात, हे काना पुन्हा नाही आम्ही लग्नाला स्नान करणार, आमचं वस्त्र दे. काना म्हटलं, मी नाही, तुम्ही घेऊन जा. हे काना, तू साक्षात नारायण आहे. हे गोपी म्हणते, तू साक्षात नारायण आहे, तुझ्यापाशी लाज लज्जा कसली, आना नंगा और जाना नंगा आहे. येताना नागडे यायचं, जाताना नागडे जायचं, तुझ्यापाशी कसली लाज आहे. तू जगाचा बाप आहे, तू आई आहे, माता आहे, पिता आहे, बंधू सखा आहे, सगळे तूच आहे, तुझ्यापाशी काय लाज आहे. एक गोपी म्हटली, हे सखियो, हे सहिलियो, चला बाहेर, चला बाहेर. तर सगळ्या गोपी आल्या, पण अशा करून आल्या माझ्या. भगवंत म्हणतात, ना 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 ना, हात खाली घ्या. लाज कशाला आहे माझ्यापाशी, माझ्यापाशी लाज कशा करता, हात खाली घ्या. सगळ्या गोपी बोलल्या, नाही काना, हमको शर्म लगती है. एक नाही, हमको शर्म लगती. ना 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 ना. मैयो, भगवंतानं परीक्षा घेतली आणि सगळ्या गोपी रडू लागल्या. हात खाली करून सगळ्या गोपी आल्या, प्रणाम घालीत भगवंताला शरण गेल्या. भगवंताला वस्त्र बघितलं, सांगा कोणचं आपलं आपलं ओळखून घ्या. वस्त्र ओळखून घेतलं, चीर हरलेला अशी का केली, ही प्रश्न होता मगच. अशी लीला का केली प्रभूनं. तर गुरुदेव सांगतात परीक्षितला, हे परीक्षित राजा, हे परीक्षित, हे गोपी कौन है. ते गोपी जीव है. भगवान कृष्ण कडे बालक नाही, विश्वर है, विश्वर. एका आपल्या केसामध्ये, एका केसामध्ये 1 कोट समुद्र बसतात. किती किती समुद्र, किती. एका बालामध्ये, बाल माने केस, एका केसामध्ये 1 कोट समुद्र बसतात, एका कोटामध्ये, एका बालामध्ये. मग भगवान केवढा असं बघा, मग विचार करा. एक आपल्या केसामध्ये, आपल्या शरीराला 3.5 कोटी केस आहेत. किती. 3.5 कोटी केस आहेत आपल्याला. मग 3.5 हाताचा देह म्हटलंय नाही. तर एक बाल आहे ना, एक बाल, एक केसामध्ये मायो किती कोट समुद्र बसतात. समुद्र 1 कोट मध्ये माझ्या माई, हे बालामध्ये, केसामध्ये. भगवान केवढा असन ते तुम्ही विचार करा माझ्या माई. गोपी शरण गेल्या आणि सांगितलं, हे कन्हैया, ते वस्त्र दे. वस्त्र घेतलं, गोपीने घातलं. गुरुदेवाने सांगितलं, राजन, हे गोपी कोण है. हे गोपी जीव है. भगवान बालक नाही, साक्षात ईश्वर है. ईश्वराचं जीवाचं मिलन केलंय. ईश्वराचं जीवाचं मिलन करण्याकरता मी भगवान आहे, त्यांना समजण्याकरता लीला केली. आणि वस्त्र कोण आहे. वस्त्र का चोरलं. कंकण नाही चोरलं, पायजमा नाही चोरला, पंजन नाही चोरलं, बाकीचं काय नाही चोरलं, पण वस्त्र का चोरलं. हे वस्त्ररूपी वासना आहे ना, त्याची वासनाचा नाश करून टाकला. भगवंताने खेचून वस्त्र घेतलं आणि झाडावर फेकून दिलं. वासनारूपी ती वस्त्र आहे, ती नाश केला आणि तिचं मन निर्मळ केलं. म्हणून भगवान शिवाचा आणि जीवाचा संबंध झाला. ईश्वर आहे भगवान, आणि जीवाचा आणि ईश्वराचा संबंध करण्याकरता, वासनाचा नाश करण्याकरता कृष्णकराने ही वस्त्र हरण लीला केली. वस्त्र हरण लीला केली. असं टाकल्यावर प्रश्न, सुखदेवाचे पाय धरले राजानं. राजन, हे गुरुदेव, हे गुरुदेव, मुझे क्षमा करो, ऐसा प्रश्न बाद में मैं नहीं करूंगा गुरुदेव. ठीक है, भगवान नारायण है. जीवाचा आणि ईश्वराचा संबंध करण्याकरता, वास्तव रूपी वस्त्र हरण करण्याकरता लीला केली. हा, त्याच्याकरता गेली कन्हैया. परीक्षित, तुला अजून काय ऐकायचंय.